आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गणपती उत्सव आला की विट्याच्या राजाची धामधूम सुरू होते. लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेला विट्याचा राजा आता प्रत्येक घरात पोहोचलेला आहे. गणेशोत्सव काळात तुडुंब गर्दीने विट्याच्या राजाची पूजा अर्चा होत असते. आज महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर विट्याच्या राजासाठी सजणाऱ्या भव्य मंडपाचे उद्घाटन झाले. अध्यक्ष अमोलदादा बाबर, पप्पूदाजी कदम व सहकाऱ्यांनी हा उद्घाटन सोहळा घेतला. यावेळी आमदार सुहास बाबर, नगराध्यक्षा सौ काजल काकी म्हेत्रे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते तसेच विट्याच्या राजाचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. विट्याचा राजा येतोय याची चाहूल विट्यासह परिसराला लागली. या वर्षीची विट्याच्या राजाची आरास, त्याचे भव्य दिव्य रूप पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला आहे. श्रीफळ वाढवून पूजा करून मंडपाचे उद्घाटन झाल्याने भक्तगण आनंदी झालेला दिसला. पाहुयात काय म्हणालेत अमोलदादा बाबर. विट्याच्या राजा गणेशोत्सव मंडळाचा आज सालाबादप्रमाणे मंडप पूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. आज मंडप पूजनाची सुरुवात झालेली आहे. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण विट्याच्या राजाचा जो उत्सव असतो तो अत्यंत उत्साहात साजरा करणार आहे. आणि हे साजरा करत असताना विटा शहरातील सर्व व खानापूर तालुक्यातील सर्व गणपतीचे आपले भक्त आहेत ते आत्ता ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आपण आज मंडप पूजनाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे. आणि आत्ता जो आपला इथून पुढचा जो मंडप उभारणी आणि सेट उभारणीचा कार्यक्रम तो आता चालू झालेला आहे. आणि आपल्याला 14 सप्टेंबरला जो आपला गणेशोत्सवाचा सुरुवातीचा दिवस असेल त्या दिवशीपर्यंत तो पूर्ण होईल आणि अत्यंत उत्साहाने गणपतीचं आपलं आगमन केलं जाईल.